नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत तो पुण्यनगरी या पेपरमधून आलेली शिक्षक भरतीबद्दल एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती? चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राज्यात 8 दिवसांमध्ये शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू होणार, दादा भुसे। नाशिक, राज्यात 8 दिवसांमध्ये शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे। CBSE पॅटर्न संदर्भात 2 दिवसात सविस्तर माहिती देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी आयोजित सिंहस्थ कुंभमेळा बैठकीसाठी झालेल्या मंत्री भुसे यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला। ते म्हणाले, भरतीसाठी काही शैक्षणिक संस्थांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी वेळ लागत आहे, त्यामुळे वेळ वाढवून दिला आहे। येत्या आठवड्याभरात भरतीचा दुसरा टप्पा कार्यान्वित होईल, असे त्यांनी सांगितले। मंत्री दादा भुसे यांनी CBSE पॅटर्न हा इयत्ता पहिलीसाठी स्वीकारणार असल्याचं पुनरुच्चार केला। सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात ते पाठ्यक्रम घेतले जातील, पण त्यासोबत SSC बोर्ड बालभारतीचे अस्तित्व यापुढेही कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले। CBSE पॅटर्नवरून विद्यार्थी पालकांमध्ये गैरसमज आहे, पण येत्या 2 दिवसांमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे। विद्यार्थी, पालक आणि तज्ज्ञांच्या प्रश्नांचे निरसन केले जाईल, तसेच अधिवेशनामध्ये सभागृहासमोर माहिती ठेवणार आहे। या मुद्द्यावर सविस्तर माहिती दिल्यानंतर सर्वच स्तरातून या निर्णयाचे स्वागत केले जाईल, असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला। तर ही होती राज्यात शिक्षक भरतीचा दुसऱ्या टप्प्याबद्दलची अपडेट। अशाच अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका।